आता एक सांगतो मी, आता तुम्ही गेस करू शकणार नाही बहुतेक. आता टोटल ऑल ओव्हर इंडियामध्ये टोटल नंबर ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स हे किती असतील? तर टोटल भारतात जे सीए झालेले आहेत, सर्टिफाईड चार्टर्ड अकाउंटंट, आता अराउंड म्हणजे आमच्या हिशोबाने दरवर्षी आय थिंक 4-5 लाख मुलं इंजिनियर होतात. इंजिनियर महाराष्ट्रातून. आणि जर इंजिनियर डॉक्टर काही हजार असतील, एमबीबीएस हजारामध्ये असतील मॅक्स, काही हजार असू शकतात. आता मी सांगतो. आता हे कसं आहे, आपली भारताची लोकसंख्या किती? 140 कोटी. 140 करोड, बरोबर. त्यातल्यात सीए सर्टिफाईड चार्टर्ड अकाउंटंट हे फक्त 4 लाख आहेत. म्हणजे आतापर्यंतचे, दरवर्षीचे नाही, आतापर्यंतचे जे सर्टिफाईड चार्टर्ड अकाउंटंट ज्यांचं रजिस्टर्ड लायसन्स असतं त्यांच्याकडं, इन्स्टिट्यूटच लायसन्स प्रोव्हाइड करते. तर आता भारतात फक्त 4 लाख चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत. आणि हे जे 4 लाख स्टार्ट झाले म्हणजे इन्स्टिट्यूट, आता मी एक्झॅक्ट इयर नाही सांगता यायचं, 1969च्या दरम्यान हे इन्स्टिट्यूट फॉर्म झालं. म्हणजे अराउंड 50 वर्ष. हा, 50 वर्षात 4 लाख. आणि इंजिनियर जर बघितलं तर तुम्हीच म्हटलं दरवर्षी 4 लाख इंजिनियर बाहेर पडतात तिथंच. आणि तुम्ही क्रायटेरिया कसं हार्ड म्हणजे असं होत नाही, कारण मुलं एवढं ट्राय करतात. इंजिनिअरिंगचं कसं डिग्री आपली घेतली, कम्प्लीट केल्यावर सेम एमपीसी सारखंच आहे का असं, त्यामुळे प्रश्न पडला मला की बाबा सिलेबस कसा आहे नेमका, स्ट्रक्चर कसं आहे, एवढं का भीती जनरेट झाली? स्टार्टिंगला जेवढी भीती वाटते ना माझी, असं जवळचे आता भीती एवढी जनरेट का झाली निर्माण, म्हणजे भीतीच का तेवढी? तर पहिली गोष्ट सिलेबस मोठा तर आहे, ह्याच्यात तर काय हे नाहीये. आणि हे कोर्स जे आहे ना, कोर्स करता करता आपल्याला एक प्रॅक्टिकल नॉलेज पण देतो हा कोर्स. आपण इंजिनिअरिंग जर करतो तर इंजिनिअरिंग सोबत आपल्याला प्रॅक्टिकल नॉलेज कोणीच देत नाही. इंजिनिअरिंगचा अभ्यास तेवढा केला, आपल्याला डिग्री भेटली, झालं, संपला विषय. आपण कधी लाईनीवर काम करत नाही इंजिनिअरिंग बेसिक म्हटलं की. पण सीए हा चार्टर्ड अकाउंटन्सी कोर्स करता करता तुम्हाला इंटर्नशिप करावी लागते. इंटर्नशिप म्हणजे काय? एखादा जर सर्टिफाईड चार्टर्ड अकाउंटंट आहे त्याच्या अंडर जाऊन तुम्हाला 2 वर्ष काम करावं लागतं कंपल्सरी. आणि जर ते खूप काम नाही केलं तुम्ही, त्याशिवाय तुम्हाला सीएचं फायनल स्टेज हा देताच येत नाही आणि तुम्ही सर्टिफिकेटच भेटत नाही त्याशिवाय. म्हणजे तुम्ही काम करता करताना अभ्यास करता इथं अभ्यास करताय आणि तेच तिथं तुम्ही कामाला जाऊन तिथं अप्लाय करताय, म्हणजे जास्त नॉलेज भेटतं आपल्याला असं. आणि सीए हा फक्त अकाउंटिंग, आता मेन सब्जेक्ट म्हटलं की अकाउंटिंग सब्जेक्ट, पण ह्यांचा दुसरा मेन सब्जेक्ट म्हणजे की लॉ. म्हणजे आपल्याला कायदे कानून तर माहित पाहिजे ना, राहून आपल्याला कायद्यात राहून तुम्हाला किती पैसे भरावे लागतील, तुम्हाला किती टॅक्स भरावा लागेल, किंवा ह्याला काय कायदा लागेल, एवढे पैसे तुम्ही. आता तुम्ही ऐकलं असेल, आपण बँकेत जर पैसे जमा करायला गेलो तर 50,000च्या वर आपण कॅश डिपॉझिट करू शकत नाही एका टायमिंग. एका दिवसाचं जर करायचं असेल तर त्याला पॅन कार्ड लागतो. हे काय झालं? नियमच झाला, कायदा झाला. का हा कायदा असा का आहे ते आपल्याला नियम पाहिजे, माहिती पाहिजे. तर सीएच दुसरा सब्जेक्ट म्हणजे लॉ, हे आपल्याला कळावं. फायनान्शियल जे काही कायदे आहेत त्याच्यामध्ये शिकवले जातात, सगळे शिकवले जातात बेसिक पासून. मग आता जे 4.5 समजा तुम्ही म्हटले, जे 4.5 लाख आपले आतापर्यंत 4 लाख सीए अकाउंटंट आहे, यांच्या अंडर काम केल्याशिवाय तुम्ही सर्टिफाईड सीए होत नाही होऊ शकणार. पण मग त्यांच्या अंडर 4.5 लाखांच्या अंडर किती असे मुलं करू शकतात? कारण दरवर्षी एवढे बसतात. हा, इतके मुलं बसतात त्यांच्या अंडर जाण्यासाठी. हे जे चार्टर्ड अकाउंटंट जे त्यांना गाईड करतात वगैरे, त्यांचा पण काही रोल आहे का यांच्या सर्टिफिकेशन मध्ये, किंवा ते काही त्यांना फायनल इश्यू देतात का की हा दिस इज, आता हा मुलाची इंटर्नशिप माझ्याकडे झाली 3 महिने 4 महिने 6 महिने? बरोबर असं काही आहे का? बरोबर. आता आर्टिकलशिप ज्याला आपण म्हटलं की इंटर्नशिप आपण म्हणतो, हे करावं लागेल 2 वर्षाची. तर हे सर्टिफाईड चार्टर्ड अकाउंटंटच्या अंडरच केली जाते, बरोबर आहे. तर त्या चार्टर्ड अकाउंटंटला आपण प्रिन्सिपल असं म्हणतो की तू कोणत्या प्रिन्सिपलच्या अंडर काम करतोय असं. तर तो चार्टर्ड अकाउंटंट आहे ना, त्याला आपण प्रिन्सिपल म्हणतो. आणि तो प्रिन्सिपल एक लेटर हेड इश्यू करतो की या मुलाने माझ्याकडे आर्टिकलशिप केलेली आहे आणि त्यांनी माझ्याकडे आर्टिकलशिप कोणत्या फील्ड मध्ये केलेली आहे हे पण एक असतं. आता कोणत्या फील्ड मध्ये, जसं मी म्हटलं जीएसटी एक फील्ड झाली, ऑडिटिंग एक फील्ड झाली, ITR सेपरेट एक फील्ड झाली. तर प्रत्येक फील्ड मध्ये वेगवेगळं पण त्यांचं एक रोल कॅटेगराइज्ड आहे.